श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय 45वा श्रींचा हात। माझे सद्गुरु श्री गजानन महाराज हे अजानुभाऊ असलेले आहे। त्यांचे हात लांब लचक आहे, बोटे लांब आहे। त्यांनी पूर्ण विश्व आपल्या कवेत घेतले आहे आणि त्यांचे कार्य चालू आहे। श्रींचा हात आशीर्वाद देत आहे। श्रींचा हात पृथ्वीला गती देत आहे। श्रींचा हात तेजाला गती देत आहे। श्रींचा हात प्रसाद देत आहे। श्रींचा हात डॉक्टरी मदत करीत आहे। श्रींचा हात निसर्गाचे सौंदर्य वाढवित आहे। श्रींचा हात तुम्हाला मदत करीत आहे। श्रींचा हात इक्षु रस काढून देतो। श्रींचा हात चिलीम धरते। श्रींचा हात द्वार लोकांना सुधारतो। श्रींचा हात फळे देतो। श्रींचा हात तुम्हाला आंघोळ घालतो। श्रींचा हात तुम्हाला चालायला शिकवतो। श्रींचा हात वाद्य वाजविते। श्रींचा हात तुम्हाला बाहुपाशात घेतो। श्रींचा हात प्रेमाने तुमच्या पाठीवर फिरतो। श्रींचा दुसरा हात तुम्हाला शांत करतो। श्रींचा दुसरा हात तुमच्यासाठी साठवून ठेवतो। श्री दुसऱ्या हाताने एकमेकांना जोडण्याचे कार्य करीत आहे। श्री दुसऱ्या हाताने पांघरून घालीत आहे। श्री दुसऱ्या हाताने लोकांची घाण साफ करीत आहे। श्रींनी दुसरा हात शालीत ठेवला आहे, ते त्यांनी केलेले कार्य तुम्हाला दिसावे नाही म्हणून। श्री दोन हातांनी सर्व कार्य वेगाने करीत आहे। एकीकडे निर्मिती, एकीकडे सहारा, एकाने आधार, एकाने कुरवाळणे, दुसऱ्याने दुःख सावरणे। श्री अजानुभाऊ असल्यामुळेच त्यांच्याकडून हे कार्य होत आहे। श्री दोन हातांनी टाळी वाजवतात तेव्हा विश्वात संगीत निर्माण होते। श्रींची टाळी भजनाला संगीत देते। श्रींची टाळी तुम्हाला जागी करते। श्रींची टाळी विश्व शांती तयार करते। श्रींची टाळी ढगात वीज निर्माण करते। श्रींची टाळी जगाला पूर्ववत करते। श्री जेव्हा चुटकी वाजवत चंदन चावल बेल की पतिया किंवा गणगण गणात बोते म्हणत भजन करते तेव्हा भक्ताला चुटकी सारखी मदत मिळते। चुटकी वाजवायला जेवढा वेळ लागतो तितक्या वेळात श्री मदत करतात। श्री चुटकी वाजवत तुम्हाला चंदन देतात। श्री चुटकी वाजवत तांदूळ देतात। श्रींनी चुटकी वाजवतात त्रिमूर्तीचे दर्शन घडवितात। श्री शिवाचे दर्शन घडवितात। श्री पांडुरंगाचे दर्शन घडवितात। श्री रामदास स्वामीचे दर्शन घडवितात। श्रींची चुटकी दर्शन घडविणारी चुटकी। श्री दोन हातांनी मृदुंग वाजवतात भक्ताला गुरु मंत्र देण्यासाठी। श्री ढोल वाजवितात झोपलेल्यांना जागे करण्यासाठी। श्री ढोल वाजवितात भक्तात उत्तेजना निर्माण करण्यासाठी। श्री ढोल वाजवितात भक्तांनी ताल धरावा म्हणून। श्री ढोल वाजवितात शिस्तीत उभे राहण्यासाठी। श्री ढोल वाजवितात भक्तांना नाचता यावे म्हणून। श्री ढोल वाजवितात भक्ती दुमदुमावी म्हणून। श्री ढोल वाजवितात संगीत निर्माण व्हावे म्हणून। श्री ढोल वाजवितात भक्ताकरिता त्यांनी सुद्धा प्रेमात पडावे म्हणून। अजानुभाऊ दिव्य रूपाची चोहीकडे हो कीर्ती। श्रींचे अजानुभाऊ अदृश्य हात कसे काम करतात, आपल्याला संकटातून कसे वाचवितात, आपल्याला कशी मदत होते याचे उत्कृष्ट उदाहरण गजानन विजय ग्रंथात दिले आहे। दुष्काळाचे वर्ष होते, सर्वीकडे पाण्याचा अभाव होता, त्यामुळे विहिरीचे खोदकाम सुरू होते। सुरुंग लावून आतील दगड फोडले जात होते। विहिरीचा गड्डा 10-12 फूट झाला होता। आतमध्ये काळा खडक लागला होता। जे काम प्रहारीने होत होते ते काम आता प्रहारीने किंवा कुदळीने करण्यासारखे नव्हते। एकच उपाय होता, आतमध्ये उतरून थोडे छिद्र करून सुरुंग लावणे। काम सुरू झाले। प्रहारीने छिद्र तयार केले, आतमध्ये बारूद भरली व दोरीच्या साह्याने एरंड पुंगड्या पेटून खाली सोडल्या, परंतु त्यामध्येच अडकल्या। ज्या ठिकाणी दोरीची गाठ असते पुंगडी खाली जात नव्हती। बारूदला विस्तव लागत नव्हता। पाणी वर चढत होते, बारूद वाया जाईल हा धाक ठेकेदारास होता। तो आपले नुकसान न होऊ देण्याच्या विचारात त्याने गणू जवऱ्याला आवाज दिला, तू विहिरीत उतरून पुंगड्या खाली सरकव। बाकी लोक तयार नव्हते। गणू जवरीला आदेश झाला ठेकेदाराचा। काय करणार गरीब? गरीबाची दया कोणाला येत नाही, त्याला वापरून घेतात। दुनियाची रीत आहे। जोखमीचे काम पोटासाठी, आपल्या कुटुंबासाठी त्यांना करावेच लागते। ज्यांच्याजवळ दारिद्र्य असते त्यांच्यावर श्रीमंताचा
जोर असतो. यज्ञाला बळी बोकडाचा असतो. बोकड गरीब असते म्हणून त्याला मारले जाते. कधी वाघ, सिंह यांना बळी दिल्याचे ऐकले आहे? जगाची रीत खोटी कुठून होईल? मोठे श्रीमंत राष्ट्र गरीब देशाला बळीचा बोकड बनवितात. श्रीमंत गरीबाकडून मेहनत करून घेतात. मोठी मासळी लहान मासळीस गिडकृंत करते. तसेच गणू जवऱ्याचे झाले. त्यांनी ठेकेदाराचे शब्द ऐकले. लगेच त्याने श्रींचे नाव घेतले. त्याची निष्ठा श्रीवर होती. श्रीला आवाज दिला व गणू विहिरीत उतरला. एक पुंगळी सरकवली. ती लगेच बारुदीपर्यंत जाऊन पोहोचली. गणू आतमध्ये सापडला होता. दुसरी पुंगळी सरकवेपर्यंत पहिल्या पुंगळीचा स्फोट झाला. मग काय विचारता, गणू विहिरीतूनच म्हणे, हे स्वामी समर्था, लगेच धावून ये. आता तुझ्याशिवाय मला आता कोणीच मदत करू शकणार नाही. तूच माझे रक्षण करू शकतो. इकडे विहिरीत सर्वत्र धूरच धूर झाला होता. गणूला कपार हाती लागली. त्यात तो जाऊन बसला. एका मागून एक सुरुंग फुटायला सुरुवात झाली. असंख्य दगड बाहेर पडायला लागले. जे लोक बाहेर उभे होते ते म्हणत होते, गणू मेला. गणूला मुक्ती विहिरीतच मिळाली. याचे शरीर छिन्न भिन्न झाले असेल. शरीराचे तुकडे दगडासोबत अस्तव्यस्त होऊन पसरले असतील. ते विहिरीमध्ये डोकावून पाहू लागले. ठेकेदार म्हणत होता, अरे, गणूचे शरीर कोठेतरी पडले असेल, पहा. ठेकेदाराचा आवाज गणूने ऐकला व आतून ओरडला, अहो मिस्त्री, मी आतमध्ये आहे. मी या कपारीत बसलो आहे. मी गजाननाच्या कृपेने वाचलो आहे. हा मोठा धोंडा कपारीच्या तोंडाला पडला आहे. त्यामुळे मला बाहेर येता येत नाही. श्रींनी मोठा धोडा कपारीशी ठेवला होता. श्रींच्या अदृश्य हाताने काम केले होते. श्री भक्ताच्या हाकेला धावून गेले. श्रींनी गणूचा जीव वाचवला होता. गणूचे शब्द ऐकल्याबरोबर सर्वांना आनंद झाला. काही लोक खाली उतरले व त्यांनी धोंडा बाजूला केला व गणू बाहेर निघाला. वर येताच गणू निघाला श्रींच्या मठात. श्रींच्या दर्शनासाठी उत्सुकलेला होता. त्याला आता श्रीला पाहायचे होते. केव्हा श्रीला पाहतो व त्यांच्या चरणावर डोके ठेवतो असे त्याला झाले होते. गणू मठात दर्शनाला येताच श्री त्याला विचारते, झाले काय गण्या? कपारीत बसून किती धोंडे उडविलेस? त्यात मोठा धोंडा कपारीच्या तोंडावर येऊन बसलास म्हणून तू वाचलास. पुन्हा असे साहस करावायचे नाही. गणू म्हणाला, सद्गुरु राया, सुरुंग चारीकडे पेटले आणि तुम्हीच मला त्या कपारीत बसविले व मोठा धोंडा कपारीशी ठेवला म्हणून मी वाचलो. नाहीतर मी मेलोच असतो. म्हणून मी गुरुराया तुझे चरण धरायला आलो. श्रींनी गणूची हाक ऐकली आणि श्रींच्या अजानुभाऊ हाताने किमया केली. श्रींच्या अदृश्य शक्तीने कार्य केले व परत श्री गणूला समजावू लागले, असे साहस करू नको, म्हणून धोंड्यामुळे तू वाचलास. गणूने श्रींचा जय जयकार केला. बोला श्री गजानन महाराज की जय. श्रींचा आशीर्वाद देणारा हात बघा. त्यांची आशीर्वाद देण्याची पद्धत बघा. ते तुमच्याकडे पाहत आहे, पण तुमच्यावर त्यांनी छत्री धरली आहे, नाग फणीसारखी. इतर देवते सारखे सरळ हात करून ते आशीर्वाद देत नाही, तर त्यांचे 5 बोटे नागफणीसारखे वाकलेले आहेत. मनगटापासून बघायला सुरुवात करा. तळ हाताचा मधला भाग किंचित मागे व 5 बोटे किंचित वाकली आहे. त्याला नागासारखा आकार प्राप्त झालेला आहे. आशीर्वाद तर देत आहेत, पण वरून बोटाच्या आधारे कृपा छत्र तयार केले आहे. विष्णू ज्याप्रमाणे बसले आहे व त्यांच्या शरीरावर नागाने ज्याप्रमाणे छत्र तयार केले आहे, अगदी तसेच श्रींनी भक्तासाठी आशीर्वादासोबत कृपा छत्र धरले आहे. संसारी जीवाला आशीर्वादासोबत कृपा पाहिजे असते. मदतीचा हात हवा असतो. तो नेहमी मदत मागतच असतो. तो मागणारा असतो आणि श्री देणारे असतात. श्री कृपा करणारे असतात. जीवाला कृपेची गरज असते. जीव स्वयं प्रकाशित नाही, त्यामुळे त्याला वारंवार ऊर्जेची गरज असते. श्री ऊर्जा देणारे असतात. जोपर्यंत श्री ऊर्जा देतात तोपर्यंत तो जीव प्रकाशित असतो. त्या जीवाचे काम झाले की श्री प्रकाश देणे, ऊर्जा देणे बंद करतात व जीवाचा अंत होतो, म्हणजे शरीराचा अंत होतो. त्या शरीरात तेवढे दिवसच ठेवायचे असते, तेवढेच कार्य करून घ्यावायचे असते. काही जीव तर शरीराने कुठलेही कार्य न करता समाप्त होतात. आपल्याला समाप्त होताना दिसतात, परंतु त्या जीवाचा भोग, त्या जीवाचे क्रियमान जाण्याकरता श्री भूतलावर पाठवित असतात. जळलेला निखारा घ्या. अगोदर प्रकाशतो, धगधगतो व नंतर राख तयार होते. आपल्याला तो विझायला वाटतो. आपण हात लावायला जातो. आपल्याला थोडी उष्णता जाणवते
व आपण निखाऱ्यावर फुंकर घालतो. परत तो आपल्याला दिसतो, किंचित प्रकाशतो व परत विझतो. परंतु त्याला परत अग्नीत टाकले तर इतर अग्नीसारखा तो प्रज्वलित होतो व तेजात मिसळतो. तसेच जीवाचे आहे, शरीराचे आहे. आत्मा शरीरात आहे म्हणून शरीर प्रकाशित आहे. पण शरीराला वाटते आपणच प्रकाशित आहे. हा अहंकार शरीराला होतो व आत्माला विसरतो. शरीराचे घटक आपापले कार्य करायला लागते, ते आपल्याला माहीतच आहे. महत्वाचे म्हणजे मूळ प्रकाश जो आहे, ज्यामुळे आपण आहोत, त्याला विसरता कामा नये. आपल्याला तेज कोठून प्राप्त होते? आपल्याला कोण जगवतो? कोण कृपाछत्र घेऊन आहे? कोण आशीर्वाद देत आहे? कोण हवा पाणी अन्न देत आहे? शरीराचे पोषण तरी कोण करीत आहे? आत्माला तेज कोण पुरवित आहे? या गोष्टींची जाणीव ठेवा. श्री तुम्हाला हे सर्व पुरवित आहे. श्रींनी आशीर्वाद दिला वर्जभूषणाला, श्रींनी आलिंगन दिले वर्जभूषणाला, श्रींनी मिठी मारली वर्जभूषणाला, श्रींनी हात ठेवला मस्तकावर वर्जभूषणाच्या, श्रींनी छत्र पकडले वर्जभूषणावर, श्रींनी उपदेश केला वर्जभूषणाला, श्रींनी प्रसाद दिला वर्जभूषणाला. वर्जभूषण पूजन करीत होता भास्कराची. वर्जभूषण अर्धे देत होता भास्कराला. वर्जभूषणाला भास्कराच्या पूजेचे फळ द्यायला श्री गेले त्यांच्या गावाला, शिवर गावाला. पूजन भास्कराचे म्हणजे तेजाचे म्हणजे श्रींचे. श्री सोमवार दिसतात वर्जभूषणांनी पूजन केले श्रींचे. चरण पकडले श्रींचे, अर्ध्य दिले श्रीला, पूजन केले श्रींचे, प्रदक्षिणा घातली श्रींना, आरती केली श्रींची, प्रार्थनापूर्वक नमस्कार केला श्रींना, मुखाने स्तवन केले श्रींचे आणि श्री प्रसन्न झाले. श्री वर्जभूषणावर प्रसन्न होतेच. श्रींचे अजानुभव हात वर्जभूषणाला मिठी मारावयास उत्सुक होते. श्रींचे अजानुभव हात आशीर्वाद द्यावयास शिवर गावात पोचले होते. भास्कराच्या साक्षीने चंद्रभागेच्या वाळवंटी जिथे रेती होती म्हणजे ज्ञानाचे कण पसरले होते, तेजाची किरणे वर्जभूषणावर पडली होती. ज्ञान कणावर वर्जभूषण उभा होता. भास्कराने वर्जभूषणास आलिंगन दिले होते. भास्कराने आशीर्वाद दिला. श्रीच भास्कर व भास्कर श्री असा दुर्मिळ योग चंद्रभागेच्या वाळवंटी आला होता. श्रींची सतेज कांती सूर्याप्रमाणे चमकत होती व ते ब्रह्मा नदी डोलत होते. त्यांच्या डोलण्यामुळे सतेज कांतीतून जे किरण परावर्तित होत होते ते वर्जभूषणावर पडित होते व तो श्रीकडे आकर्षित होत होता. तो श्रीकडे आकर्षित झाला होता. तो श्रीचा झाला होता व श्री त्याचे झाले होते. श्रीनी आशीर्वाद दिला वर्जभूषणाला. ध्यानी तुला माझे दर्शन होत जाईल. कर्म मार्ग सोडू नकोस, परंतु त्यात लिप्त देखील होऊ नकोस. कमळासारखे राहा. श्री कृपा अशी असते. श्रींचा आशीर्वाद असा असतो. कुठल्याही देवतेचे पूजन करा, ते सर्व पूजन श्रीपर्यंत पोचते व ते आशीर्वाद देतात. आशीर्वाद द्यायला तुमच्यापर्यंत येतात, कारण विश्व त्यांचे कवेत आहेत. ते अजानुभव आहेत. आपण केलेल्या स्मरणाने ते आपल्यापर्यंत पोचतात. श्रींची गती तीव्र आहे. क्षणात तिथे तर क्षणात तिथे जाणारे श्री भक्तासाठी वाऱ्यापेक्षा कितीतरी वेगाने योग सामर्थ्याने फिरत असतात. भक्ताच्या सेवेसाठी, त्यांना दर्शन देण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, इक्षुरस पाजण्यासाठी असे माझे सद्गुरू श्री गजानन महाराज आहे. बोला श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोलते.